मित्रांनो, जरा चहाचा आस्वाद घेऊया. महिन्याच्या पुढे जरा 2 किलोमीटरवर आलेला आहे. तो रावजी चहाचा हा मावा जरा वाकला आहे. चला 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 म्हणतोय आणि आम्ही पण जातोय. या ठिकाणी त्यांनी आम्हाला आग्रहाची विनंती केली आणि आम्ही थोडासा इथं चहा घेतोय. तर सुप्रसिद्ध रावजी चहा, एकदा त्या नेहमी या. मिसळकट्टा, महिन्याच्या पुढे 10 किलोमीटर. आणि आता तरसवाडीचा घाट चालू होतोय, त्यामुळे जरा ऊर्जा आवश्यक आहे. मायनेंद्र आपण 10 किलोमीटर पुढे आलो आणि आता घाट चढायचा आहे, त्याच्यामुळे जर थोडंसं या ठिकाणी चहा घेऊया. काही सायकलिस्ट पुढे गेले आहेत. चला मित्रांनो, आपल्याला अजून 85 किलोमीटर जायचं आहे. तर जाऊया आपण आता आपल्या प्रवासाला. चला अध्यक्ष, चला. सायकल प्रेमी क्लब विटा हे 3रं वर्ष आहे. पंढरपूरची वारी पूर्ण महाराष्ट्रातून हे 10,000च्या वर सायकलिस्ट पंढरपूरला येतात, दरवर्षी येतात आणि महासंमेलन असतं. आणि उद्या पहाटे या ठिकाणी रिंगणवारी आणि संमेलन पंढरपूर. तरसवाडीचा घाट आम्ही चढलो आहे. साधारण श्रेणीमधला हा घाट होता, परंतु ऊन असल्यामुळं आणि 10 वाजल्यामुळं थोडंसं अवघड सुद्धा वाटायला लागलेला होता. तरी पण काही अडचण नाही. बाकीचे तरसवाडीचा होता. आता इथून पुढे आपण गेलं तर आपल्याला साधारणतः पुढचं झरेगाव येईल. पवनचे की पाठीमागं पाहत आहे आणि या ठिकाणावर मित्रांनो, आम्ही आता झऱ्याच्या पुढे 2 किलोमीटरवर जिल्हा परिषद शाळा बेंदवस्ती तालुका आटपाडी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि ही शाळा वाटेमध्येच आहे आणि या शाळेमध्ये आपल्या सायकल क्लबचे सदस्य दीपक शितोळे सर यांची या शाळेतून सुरुवात झाली होती नोकरीची. आपण ही शाळा पाठीमागं पाहतोय. पवित्र पवित्र या ठिकाणी आपण शाळेला भेट देतोय. या सोलापूरच्या मॅडम आहेत, पवित्र प्रणालीमधून नुकत्याच मुक्त झालेल्या आहेत. जिल्हा परिषद शाळा बेंदवस्ती तालुका आटपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी शाळा सुंदर आणि संपन्न आहे. या ठिकाणी ज्यांची पहिली नियुक्ती झाली आणि शाळेची स्थापना झाली असे आपले दीपक शितोळे सर, त्यांना आपण थोडंसं या शाळेविषयी आपल्या भावना काय आहेत हे जाणून घेऊया. नमस्कार, मी दीपक शितोळे. मागं दिसते ही जी शाळा आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेंदवस्ती झरे, या शाळेत माझ्या मनामध्ये खूप मोठं स्थान आहे. तर माझ्या नोकरीची सुरुवात या शाळेत झाली. या शाळेत म्हणता येत नाही ही शाळा तेव्हा नव्हती, पण इकडे विष्णू पाटलांचा वाडा होता. त्या विष्णू पाटलांच्या वाड्यात त्याच्या पुढच्या सोप्यामध्ये आमची शाळा भरायची. तो मग वाघर असायचं, रात्री मेंढरं असायची आणि दिवसा आम्ही असायचो. असं 1 वर्ष विष्णू पाटलांच्या वाड्यात काढल्यानंतर इथं खाली कारखाना होता कागद तयार करण्याचा चिंध्यापासून. त्या कारखान्यात परत 1 वर्ष काढल्यानंतर मला मात्र ही रूम माझ्या साईडला मिळाली. रंगवलेली नव्हती, अशीच रूम होती. या रूममध्ये मी 1 वर्ष काढलं आणि नंतर माझी इथून बदली झाली. तेव्हा ही इमारत नव्हती, अंगणवाडी नव्हती, इथं शेड नव्हतं. आणि आमचे एक मित्र आहेत सोळंकी सर, आता सांगितलं असतात, ते नेहमी म्हणायचे ज्या शाळेत जायचे तर त्या शाळेत झाडं लावायची. आपण कुठेही बदलून गेलो तरी आपली आठवण शाळेत राहते. तिथं आमचे एक अस्ताचे महिलकुले होते, तरी मला पेपरच्या आंब्या तोडून गेल्या फाटे मोठे आणि विडे लावले होते. आणि तेव्हा दुष्काळ खूप असायचा. आम्ही मुलांच्या रोज नंबर लावायचो, पाण्याच्या बाटलीनं त्या पिंपरणीला पाणी घालायचं. त्या सगळ्या पिंपरणीच्या दिसते त्या मी लावलेल्या त्या. आणि आता मला अभिमान आहे की मी लावलेलं पिंपरणी आज एवढ्या वाटी आलेल्या आहेत त्या. आणि मी जरी इथून गेलो असलो तरी माझी आठवण या शाळेला
या पिंपराच्या रूपानं आहे. या ठिकाणी आपल्या मॅडम आहेत, वाघमारे मॅडम सोलापूरच्या. घाबरू नका मॅडम, मी पण एकटा होतो, इमारत पण नव्हती, एका सकाळी बसत होतो. हे पण दिवस जातात. अतिशय सुंदर शाळा आपली आहे. धन्यवाद. त्या घरात शाळा मी आता खंबाळ्याला भेटेल. मित्रांनो, या शाळेमध्ये पुन्हा कितीतरी वर्षानंतर आल्यानंतर शितोळे सरांना काय पाहू काय नको असं झालं. आणि त्या ठिकाणी शालेय पोषण आहारामध्ये तेव्हा आहार शिजवणाऱ्या ज्या मावशी होत्या त्यांची चौकशी झाली. मित्रांनो, आम्ही आता झरं सोडलेलं आहे आणि दिव्यांची फक्त 12 किलोमीटर राहिलेली आहे. आणि हा सरळ सोट रस्ता. पाऊस कमी झाला आहे, वारं थोडंसं तोंडावर आहे, त्याच्यामुळे स्पीड पण कमी आहे. पुढे रायडर दिसत आहेत, पाठीमागं सुद्धा रायडर दिसत आहेत. पाहू शकता तुम्ही. खरं तर मधल्या टप्प्यामध्ये आपल्याला पावसामुळे शूटिंग करता आलं नाही, मात्र आत्ता आपल्याला पावसानं मोकळीक दिले आणि थोडंसं ऊन पडलेलं आहे. आपण बघूया, तुम्हाला जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करता येतो तेवढा करूया. दिगंजी फक्त 5 किलोमीटर राहिलेले आहे आणि प्रवास सतत आहे स्पेशली. आणि थोडंसं रिमझिम सुरू झाले आणि पावसाची मानव पंढरीची गोड सर्व सायकलिस्ट त्या दिशेने याचा होता आहे का मित्रांनो, जरा दिगंजी मध्ये आम्ही मंदिर आहे, मंदिर दिगंजी त्या ठिकाणी थोडंसं थांबलोय. पाऊस बाहेर येतोय, भिजण्यापेक्षा थोडंसं 5 मिनिटं थांबलेलं परवडलं. त्या ठिकाणी थांबलोय सगळे. थांबलोय